नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. कराड बस स्टँडच्या पाठी ना आता तरी त्यांनी खूप चांगलं केलंय. विथ द न्यू गव्हर्नमेंट ओल्ड गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये मी पडणार नाही, पण खूप चांगलं बस स्टँड केलं, मोठं केलंय. पण पहिलं कसं असायचं, कराड बस स्टँडच्या जस्ट पाठच्या बाजूला तुला सगळे हे देवाचं बेरियल ग्राउंड म्हणजे क्रिमेटोरियम नाही, बेरियल ग्राउंड होतं सगळं. ते सगळे थडगे असायचे. तर तिकडे ना लहानपणी आम्ही ना, बिकॉज क्रिकेट खेळायला कुठे जागा मिळायची नाही. आम्ही लहान असायचो आणि मोठी पोरं वगैरे ते ग्राउंडवरती जाऊन वगैरे खेळायची, तर आम्हाला कोण कुठे काय घ्यायला जायचं नाही. आणि 6 नंतर क्रिकेट खेळायचं, तर जेवल्यानंतर आम्ही जाऊन क्रिकेट खेळायचो तिकडे. आणि तिकडे अलाव करायचे नाही, पण आम्ही ते फांदून जायचो. तेव्हा थोडं फिट होतो, फांदता येत होतं. आणि क्रिकेट वगैरे खेळायचो रात्री, म्हणजे 7-8 पर्यंत खेळायचो, 9 वाजता परत घरी. तर खेळता खेळता असं झालेलं, माझा एक मित्र आहे, तो म्हटला की बॉल सापडत नाहीये. ते मारला बॉल कुठे, तर बॉल सापडत नाहीये. आम्ही शोधतोय 10-15 मिनिटं झाली. आणि मग एक माणूस तिथं बसलेला दिसला, कबरच्या वर बसलेला होता आणि तो बॉल घेऊन खेळत होता. आणि आम्हाला कळलं नाही ह्या टायमाला कोण बॉल घेऊन, म्हणजे ते एकतर ते एक काका असायचे जे काठी घेऊन यायचे, नाहीतर मग काय म्हणतात त्याला, ते पूर्ण बंदच असायचं, रात्रीचं कोण जायचं नाही. आणि तर कोण कोण 8-9 वाजता जर ते कुराण वाचायला वगैरे आले तर तेवढेच असायचे लोक, बाकी कोण नसायचं. आणि मी बघतोय काय चाललंय काय कळतच नाही, कुठे आहे हे बाकीचे मित्र वगैरे. आम्ही बघतोय काय तुला पण दिसतंय का, मला पण दिसतंय का. ते बॉल बाउन्स करता करता तो माणूस गया आणि बॉल रोल होऊन आमच्याकडे आलाय. त्या दिवशीपासून म्हणजे सुटा, तिथं काय थांबायचं नाही, आपल्याला कामधंदा नाही. कारण कब्रिस्तान आहे, कब्रिस्तान आहे, कोणाचं काय आहे, कोणाच्या कबरेवर जाऊन पडले, ते कशी स्पिरिट आहे काय आपल्याला काहीच नाही माहिती. आणि कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे मी बोललो तुला, रॉबर्ट डी सोअरचं पण मी वाचत होतो. त्यांच्या अलावा सद्गुरूंचं एक मस्त पुस्तक आहे, डेथ म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये तर त्यांनी प्रॉपर डिटेलमध्ये सांगितले की मेल्यावरती तुमचं भूत कसं होणार, त्याची प्रक्रिया सांगितली. जसं आपण थोडंसं इथं तिथं जाऊया, पण त्यामध्ये एक त्यांनी सांगितलं, गांधर्व म्हणून एक भूत असतो. गांधर्व. हा, आपण म्हणतो पंडित गांधर्व, हे कोणाला बोलतं, आर्टिस्टना पदवी देतो. गंधर्व जर भूत असतं ना, ते असं भूत म्हणतात की ज्याला ज्ञान घेऊन ते मेले, ज्ञान न शेअर करता. आपण म्हणतो ना, नॉलेज हे वेल्थ आहे, शेअर केलं पाहिजे, वाटल्याने वाढतं असं. तर ते असं प्रकारचं भूत होऊन जातं की त्या भूताला ज्ञान भरपूर आहे, पण मरता मरता जर शेअर नाही केलं तर ते ज्ञान त्याला पुढच्या जन्मी घेऊन जात आहेत. आपण जे म्हणतो ना, इथं सोडून जायचं, ते तो इथेच ठेवतो, कारण त्यांनी कोणाचा भला नाही केला त्याच्यामुळे. परफेक्ट. आणि ते ज्ञान, त्याला मोक्ष जर हवा असेल तर त्याला ते ज्ञान गिवअप करायला लागतं, सोडावं लागतं. सोडताना पण एक अट आहे की ते ज्ञान जे ज्याला देशील, त्या ज्ञानाचं त्यांनी परत जर सोनं करायचा प्रयत्न केलं तर तो माणूस गंधर्व बनणार. तर असे भरपूर आहेत. म्हणजे त्याची ऑर्डरिंग पण त्यांनी दिली आहे त्या पुस्तकात, की यक्ष यक्षिणीची काय ऑर्डर असते, देवता कुठले असतात, भगवानला भगवान का आपण बोलतो, म्हणजे शिवला आपण भगवान बोलतो, पण इंद्रला आपण देव म्हणतो का असं. तर इंद्र वगैरे जे आहेत ते हायर बिईंग्स आहेत, भूत तर नाही आहेत ऑफकोर्स, बट हायर बिईंग्स आहे. आणि इंद्र ही जी असते पदवी असते, म्हणजे इंद्र जे ऋग्वेद वगैरे मध्ये आहेत ते वेगळे आणि पुराणातले इंद्र वगैरे वेगळे. बिकॉज थोडंसं कल्चरली ऑल्सो सगळे मल्टीकल्चरल जास्त व्हायला लागले. हिंदुइझम फक्त राहिलेलं नव्हतं, जैनिझम बुद्धिझम वगैरे पण आलेलं. तसं त्यांनी एकदम चांगल्यापणे वर्णन केलंय की, आणि त्यांचा ते सबलाईन सबएडर पण आहे ना, एवढं सुंदर आहे त्या पुस्तकाचं की दोज हु आर प्रिपेअर्ड टू डाय, जे मरायला तयार आहेत. म्हणजे मरणार तर आपण सगळेच आहोत, पण मरण्यासाठी कोण रेडी थोडी आहे. आणि कसं मरणार, काय मेलं पाहिजे, का करताना विचार करताना मेलं पाहिजे, हे सगळंपर्यंत त्यांनी लिहून दिलं आहे. आणि ते जे आहेत त्यांचं जसं त्यांचं जागरण आलंय ना, इट इज वन्स इन खूप सेंचुरी. असं नाही की मी त्यांना मानतो वगैरे, आय डोंट बिलीव्ह इन फॉलोईंग लीडर्स और फॉलोईंग तुमच्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, पण ज्यांच्याकडनं जे चांगलं घेता येईल ना ते घेतलं पाहिजे. ह्यांनी हे वर्णन जे केलेलं आहे ना, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आपण कराडवरती होतोच. तर बेसिकली काय आहे, कराड गावामध्ये एक छोटीशी बावडी आहे, त्याला रावणची बावडी म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की रावणाचा भूत तिथं आहे.
रामायण मधला रावणाचा बोस. येस, की तो तिकडे जाऊन प्रायश्चित करतो बिकॉज ते असं संगम आहे जिथं कोण येत नाही. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे आणि तिथे एक बावडी आहे, तर रावणची बावडी म्हणून ते खूप फेमस, रावणाची बावडी म्हणून फेमस झालेली. आणि तिकडे लोकांना जायची म्हणजे अशी भीती वाटायची की बाबा मी नाही जाणार बाबा तिकडे, काय आहे काय नाही. हे म्हणजे वाईबच अशी आहे. आणि एक तर बावडी असं खाली जाणार, पायथळी पाणी वगैरे, पावसाळ्यात तर ते सगळं चिखल वगैरे लागून ते आणखीन हे होणार. पण ॲक्च्युअल सत्य काय होतं माहिती आहे का? असं म्हणतात की जे क्रांतिकारी होते ना, ते तिकडे अस्त्रशस्त्र लपवून ठेवायचे, त्यांचे सिक्रेट मीटिंग्स करायचे. तर हे तर तुम्ही नॉर्मल लोकांना सांगू शकत नाही. म्हणून तिथं त्यांनी ते असं रावणाचं बावडी आहे आणि हे आहे, भूत आहे, जाऊ नका वगैरे म्हणून त्यांनी स्टोरीज पसरवलेलं होतं. पण ते अजूनही रावणाची बावडी म्हणूनच बोलवतात लोक. असं पण नाही की क्रांतिकारांची बावडी, नाही तर असं काहीतरी बोलावं. ते रावणाची, जे पडले नाव तेच. वा. तसं आहे. पंजाब मधली कोणती तरी गोष्ट सांगणार होतास. पंजाबमध्ये ना खेता साईडला जे आहे ना, अमृतसर वगैरे ना, खूप मोठमोठे खेत असतात तिकडे त्यांचे. म्हणजे असं विचार कर ना, म्हणजे 50, 60, 70 एकरचे खेतच आहेत. आणि तिकडे मोठमोठ्या गोष्टी तर असं उगत नाही. म्हणजे आपल्या इथं कसं ऊसाचं वगैरे उगलं तर ते थोडं मोठं होतं शेत. तिकडे थोडं छोटं छोटं, म्हणजे तुझं राईस वगैरे तर एवढं होत नाही, पण व्हीट वगैरेचं भरपूर होतं. तर तिकडे पाणी सोडण्याच्या ज्या जागा असतात ना, 2-3 खेटांमध्ये एकच असं पंप लावून सोडतात आणि रात्रीच्या वेळी वगैरे सोडतात असं सगळ्यात. तर तिकडे माझा मित्र आहे, खूप फेमस, इथंच मीरा रोडलाच राहतो तो. तर त्यांनी मला एवढ्यांना सांगितलंय ना, की बिकॉज त्याच्याबरोबर घडले ते, की आपण म्हणतो ना की रात्रीच्या टायमाला गावात जाऊ नये, कोण काय कुणाचं आहे ते माहिती नाही आपल्याला. तर रात्रीच्या वेळी ते गावात जाऊन कुठल्या तरी झाडावरती त्यांनी काय केलं ते त्यालाच ठाऊक, ठीक आहे. आणि तो येत होता घरी, त्याला घरी जाता येत नाही. त्याला दरवाजा दिसतो, घरी जाता येत नाही. म्हणजे असं वाटतं बॉलला आपटतोय जाऊन, त्याला असं वाटतंय, आणि त्याला घरी जाताच येत नाही. आणि तो फिरतोय फिरतोय फिरतोय, तर एक झाडापाशी जिथं तो त्यांनी जे केलं ते केलं, तिथंच त्याला फिरता येतं, त्याच्या पुढे जाता येत नाहीये. आणि तिथं त्यांनी वर बघितलं तर तिला एक बाई बसलेली दिसली. बाई बसलेली दिसली आणि त्याला कळत नाही, थोडा लहान होता, म्हणजे मस्ट बी अराउंड 13-14 एजचा असेल तो, लहान होता. तो वर बघतोय, त्याला बाई दिसते, काय कळत नाहीये काय नाहीये. आणि ती बाई अशी पडते तोंडावर, त्या समोर तोंडावर पडते. आणि तो तिथं बेशुद्ध. सकाळपर्यंत कोणाला आता पता नाही. सकाळी म्हणजे घर असं समोर एक 100-200 मीटरवरती घर दिसतंय. घरातनं ती आई आली आणि हे सकाळी तापाने फणफणतो, 3 दिवस फणफणतो, बोलता येईना, एवढं तापाने फणफणलं. काय झालं काय नाही कळालं नाही काय नाही. तर त्यांनी सांगितलं, मग त्यांच्या गावा वगैरे सांगितलं की तिथं कोणतरी होतं, बाई होती, खूप वर्षापूर्वी मेली वगैरे का काय, जाळून घेतलं का काय. पण त्या तिथं कोणी काय केलं, म्हणजे कोणी काय खाल्लं, जेवण वगैरे सोडलं, तर त्यांना हे असंच दिसलेलं. तर त्या दिवशीपासून त्यांनी म्हटलंय की बाबा तिकडनं गावे जातच नाही, त्यांच्या घरात जातच नाही. तिचे रिलेटिव्ह आहे तिच्या तिकडे, ते झाड आहे तिथं जात नाही तो. अशा गोष्टी आहेत. आणि ऑकल्ट मध्ये जर म्हटलं गेलं ना, तर भरपूर काय काय होतं असं आहे. तर माझ्या एक आजोबांची मी तुला सांगत होतो स्टोरी, की तर ते पोलीसमध्ये होते. त्यामुळे मी कधी गावी गेलो तर ना, खूप कमी ठिकाणी जर मी पाणी वगैरे पण पितो तर मी माझंच घेऊन जातो, बिकॉज यू डोंट नो हू इज डुईंग वॉट, असं आहे. तर त्या पाण्यामध्ये पण एक सीन झालेला असा, की माझे आजोबा जेव्हा पण व्हाईट शर्ट घालायचे ना, त्यांना पॉकेट आहे ना आपलं, छोटा पॉकेट असतो, तिथं एक फुल्ली यायची, अशी रेड कलरच्या मागची फुल्ली यायची. आणि त्यांना कळायचं नाही काय वगैरे. तर त्यामधली एक स्टोरी सांगतो. ते कोणाला तरी ते आय थिंक ड्रगमध्ये का ह्याच्यामध्ये पकडायला जात होते. तर ते गस्तवरती निघतात आपल्या पेट्रोलिंगवरती, तर ते जीपमध्ये होते. दिस इज बॅक इन लाईक 1980s 1970s वगैरे. तर तेव्हा माझी आई जस्ट बॉर्न झालेले होते, असं होतं. तर ते त्या जीपमधनं जात होते आणि ते क्रिमिनलला पकडताना ते कुठे गल्ली वगैरेमध्ये शिरतात काय आपल्याला कळत नाही, त्यांना शोधावं लागतं. आणि ते इन्स्पेक्टर लेवलवरती होते, तर त्यांच्याबरोबर 1-2 ऑर्डरली असायचे, की बाबा कोण गाडी चालवायला, कोण पाठी बसायला, तर पकडून ठेवायला क्रिमिनलला. त्या टायमाला अशा आपल्या स्वँकी व्हॅन्स नव्हते, ते विलीज जीपमधनं ते जायचे. तर एकीकडे पोचले का चॉलच्या तिकडे असं कुठेतरी होतं. ते फिरले आणि त्यांच्या पाठी टी पडला. कोणी वर मारून टाकण्याचा प्रयत्न करायला, म्हणजे टी टाकला खाली.
आणि त्या दिवशीपासून ना काहीतरी व्हायचंच. म्हणजे असं गन पॉलिश करताना गन घरी चालली. आमच्या ज्या घरी मी राहायचो साऊथ बॉम्बेला त्या टायमाला मरीन लाईन्सला मी राहायचो, तिथं अजूनही खड्डा आहे की गन चाललेली त्याचा. आणि ते त्यांची सर्व्हिस पिस्टल होती, तर त्यांनी ते ऑफकोर्स रिपोर्ट वगैरे केलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर बघा, बिकॉज मी तर क्लीन करत होतो, चालली खाली आणि राऊंड काढून ठेवलेलं, ते एक इन द चेंबर पण होण्याचे चान्सेस कमी होते. तर ते अशा घटना घडायला लागल्या त्यांच्या आजूबाजूला, विचित्र काहीतरी व्हायचं. म्हणजे माझी आईची मोठी बहीण आजारी पडायची सतत जेव्हापासून ते झालेलं, तर मग ते एका बाबांमध्ये मानायचे, ते माहीम दर्ग्यामध्ये बसायचे आणि ते झाडपूक वगैरे करायचे वगैरे, म्हणजे हे सगळ्या ज्या अशा गोष्टी होतात ना, जे क्रियाकर्म वगैरे म्हणतो आपण, ते सगळं उतरून काढायला म्हणून बसायचे. तर त्यांनी तिथं गेलं, ते म्हटले, तू ह्या तारखेला ह्या तारखेच्या मध्ये कुठेतरी गावी गेलेला का? माझे आजोबा म्हटले, हो गेलेलो, काय झालं? म्हटले, कोणाच्या घरी पाणी पिलंस का? म्हटलं, हो पाणी पण पिलं. दाढी करून गेलेलास का, हे पण बोललं. म्हटलं, हा दाढी करून गेला. तर म्हटले, ते पाण्याच्या कपमध्ये वगैरे दाढीचा एक केस राहिला, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी क्रियाकर्म केले आणि फुल्ली यायचे. मग कधी कधी त्या व्हाईट शर्टची पाचची बाजू पूर्ण फुल्लीनी भरून जायची. क्रॉस करून असं वाटायचं की हे, आणि बाहुलीचा खेळ वगैरे भरपूर काय काय व्हायचं त्याच्यामध्ये, की आपण ते काळी डॉल वगैरे बघतो ना, ज्याच्यामध्ये ते पिना वगैरे मारून ठेवतं, टाचण्या वगैरे मारून ठेवतो, बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी पण भरपूर होत होत्या आमच्या गावी त्या काळी व्हायच्या. म्हणजे लाईक अर्ली 1980s वगैरे. पण कोणीतरी केलेलं. नाव वी डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीबडी, ऑफकोर्स. कोण काय आपल्याला काय माहिती नाही, पण त्या दिवशीपासून आम्ही ॲज अ फॅमिली पाणी नाही पिणार कोणाच्या घरी. आम्ही आमचं बॉटल घेऊन येणार, आमचं सगळं खाणार. आणि म्हणजे खूप जे आमच्या रिलेटिव्हमध्ये ऑफकोर्स त्यांच्या घरी फक्त तसा होता ना. आणि मंथ्स इट वॉज गोइंग ऑन यार, की म्हणजे मंथ्स असं काय हेच नव्हतं, त्याला रिस्पाईटच नव्हता की काय होऊ शकतं, की बाबा तोड आहे का, काय पूजा गाठली, हे केलं ते घेतलं. मग ते शेवटी त्या दर्ग्यामध्ये गेले, जे ओळखीचे होते म्हणून, बिकॉज ते माहीम पोलीस स्टेशनमध्ये होते तेव्हा, म्हणजे डेप्युटेशनवरती होते. तर ते म्हटले की बोलतायत लोक, तर एकदा जाऊन दाखवून यायला काय असं आहे. आणि एवढ्या लोकांना अशा दुर्विद्या एवढ्या आहेत ना, की काय म्हणायचं. जसं त्यांच्यावर एकदा हे पण झालेलं होतं, की कोणाला तरी मरीन ड्राईव्हवर ते मसाज करायला येतात बघ, आफ्टर रिटायरमेंट, जस्ट आफ्टर रिटायरमेंट. तर ते मसाज करणारा आलेला होता आणि कुठली तरी नस दाबून गेला, तर ते तिथं झोपून होते आणि वॉलेट पळे मारून सगळं गेलं. तर असं भरपूर लोक आहेत, त्यांना काय 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 येतं रे. कोणाकोणाशी वाचणार असं आहे. तर ते पण होतं ना आता, की खूपदा बघितले, मे बी व्हिडिओज वगैरे पण व्हायरल झालेत, की लोक समोर येतात आणि आपण स्वतःहून त्यांना आपले दागिने, आपले हिप्नोसिस मौल्यवान वगैरे जे आहे ते फुल, हा ते तर आहे. त्याच्यात आता युट्यूब ऍड्स पण येतात, आम्ही तुम्हाला शिकवू वगैरे. एवढं हे स्तरावरती होत आहे. पण ऑफकोर्स ते डन फॉर अ गुड रिझन इज ओके. म्हणजे त्यांचा मेंटल हेल्थचे इश्यूज आहेत, त्यांच्यासाठी जर त्यांनी केलं दॅट इज ओके. बट ह्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे ओपन सोर्स. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.